चू हे बघ, तिथे जायचंय, पैसे द्यायचेत आणि तिथनं लगेच निघायचंय. हो, उगीच एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन द्यायची काही गरज नाहीये की अरे हा ड्रायव्हर नाहीये वगैरे, काहीही करायची गरज नाहीये. चुकून मी या भानगडीत पडलो होतो, आता तशीच मला एक्झिट मारायची. ओके, एकदाचा काय तो सूक्ष्मोक्ष लावूनच टाकतो सगळ्यांसाठी. हा 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 आई, सगळ्यांसाठी बरं का, विषय संपवून टाकायचा सगळ्यांसाठी. साहेब, तुम्हाला विजेंद्र साहेबांनी बोलवलंय. आलो म्हणून सांग. आई मी आलो जाऊन. उभा कशाला राहिला? बाकी खाली वाक. अजून मी सांगितलं होतं का रे उभं राहायला? हा, सांगितलं होतं, मी सांगितलं होतं उभं राहायला, मी सांगितलं होतं. साहेब चुकलं, साहेब चुकलं. माझा चहा कुठे आहे? चहा कुठे आहे माझा? चुकलं, काय चुकलं माझं साहेब? अरे का मारतोयस त्याला? त्याची काही चूक नाहीये. मीच त्याला बोललो होतो की रिकाम्या पोटी चहा नको देऊ, आधी पोहे दे म्हणून. मग तर याचं नक्कीच चुकलं. कारण यांनी तुझं ऐकलंय. या घरात कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही कळायला हवं. काय चल निघ. आणि तू माझ्या कामात लुडबुड करू नकोस. हा, माझं मी बघेन. दत्तक आहेस ना या घरात, तर तसाच रहा. आणि तुझ्या पोरीलाही तू दत्तक असल्याची आठवण करून दे. या व्हिडिओमध्ये जशा मुली आहेत ना, तशा फडतूस मुलींशी लग्न नाही होणार आहे विराजस. विराजस बिराजदार आहे. रक्ताना बिराजदारांकडे 10 हातांनी लक्ष्मी चालत येईल ना, अशाच घरी लग्न होणार आहे विराजस. विराजसचं लग्न म्हणजे नुसतं लग्न नसणार आहे, ते एक बिझनेस डील असणार आहे. तुला काय कळणार यातलं? परत जर तुझ्या मर्यादा ओलांडल्यास ना, तर लक्षात ठेव. नाही नाही नाही, जस्ट ऍक्सिडेंट झाला होता, सिरियस काही नाही. ए, त्याला स्वतःचं कौतुक करायला नाही आवडत, बट येस, त्याने मारामारी केली, ती पण माझ्यासाठी. इजंट इट ग्रेट? अनामिका ऐक ना. म्हणजे तुमच्या सोबत हा असताना तुम्हाला बाउन्सरची गरजच नाहीये. ग्रेट ना? ऐक ना अनामिका. ब्रो, ही पण फॉरेनला होती. तुमच्या दोघांचं ना मस्त जमेल. ए, तुम्ही दोघ जर एकत्र आलात ना, सो लाईफ विल बी सो सॉर्टेड. अनामिका ऐक ना,
येस ब्रो, मी ऐकते, बोल ना. सो गाईज, मला असं वाटतं की लेट्स हॅव अ डेट ऑन फ्रायडे. म्हणजे यू हॅव अ डेट गाईज. आमका अगं ते सी, विराजस लाईक्स यू. नो 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 नो, आय डोंट लाईक यू ॲट ऑल. म्हणजे आपण क्लिक नाही झालोय ना, सो आय एम सो सॉरी. बाय. ब्रो ब्रो काय आहे, असे कसे क्लिक होणार? जर तुम्ही भेटणार तरच क्लिक होणार ना. आय नो व्हेरी वेल ब्रो, ती तुझ्या टाईपची आहे आणि तुझ्यासाठी ती परफेक्ट आहे. आणि MBA पण झालीये, सो ती आपला बिझनेस पण सांभाळणार आणि काकांना पण आवडणारच. आणि त्यात पार्टी फ्रेक आहे, फॉरेनला फिरत असते जस्ट लाईक यू. अगं पण मला बायको नकोय. म्हणजे तुला मॅरेजेस करायचं नाहीये का? नाही तसं नाही, मला फक्त बायको नकोय. पार्टनर हवी आहे, मैत्रीण हवी आहे. व्यवहार नाही तर नाते जपणारी कोणीतरी हवी आहे. म्हणजे तिच्या सोबत असताना असं वाटलं पाहिजे की म्हणजे ती एखाद्या पार्टी सारखीच वाटली पाहिजे. मला जोडीदार हवी. बिझनेससाठी कोणी नवीन CEO नकोय. आणि हा सगळ्यात महत्वाचं, तुमच्या त्या मेकअप पेक्षा मन जपणारी पाहिजे. बिराजदारांकडे 10 हातांनी लक्ष्मी चालत येईल ना, अशाच घरी लग्न होणारे विराजस. विराजसचं लग्न म्हणजे नुसतं लग्न नसणार आहे, ते एक बिझनेस डील असणार आहे. बाबा 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 याला सांग ना, ही कसली फॅन्टसी याची. म्हणजे आजच्या जगामध्ये अशी मुलगी सापडणार आहे का? बट बाबा, मी एक मुलगी शोधली आहे, तुला दाखवू का? अनामिका, हे सगळं बंद कर. अरे बाबा, तू बघ तर खरी. मी सांगतोय ना, याची काही गरज नाहीये. तू जा बरं कॉलेजला, जा. पण आम्हालाही बाहेर जायचंय, जा चल. ओके फाईन. काय चाचू, तुला काय झालंय? काही नाही रे, उगाच पेटत होती तुला. ठीक आहे रे. लग्न म्हणजे नुसता व्यवहार नसतो ना रे. आणि लग्न ही अशी एक डेट करून नाही करता येत ना. दोघांची मनं जुळायला नकोत का? है ना? एक्झॅक्टली, मन जुळली पाहिजेत. रक्ताच्या नात्यापेक्षाही मन जुळलेली नाती जास्त टिकतात.